झिका व्हायरसचा संसर्ग ही चिंताजनक बाब, मात्र घाबरण्याचे कारण नाही. डॉक्टर तुषार पारीख यांची माहिती. $7,77,000 लाडक्या बहिणींना अजूनही मिळाली नाही साडी. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबले होते वितरण. पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार काय करते आहे? आमदार रवी दंगेकरांनी सभागृहात सरकारला धरले धारेवर. राहुल गांधी यांच्या घरावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. हिंदू संघटना आक्रमक होण्याची शंका. राहुल यांच्या संसदेतील वक्तव्यावर नाराजी. काँग्रेसचे नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रिंगणात. माझं गाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड. आमचे आता ठरले, तयारीला लागा. इंदापूर विधानसभेच्या जागेवरून आतापासूनच रस्सीखेच. हर्षवर्धन पाटलांनी दंड थोपटले. हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा. रोज पेपर फुटत असल्याचा नरेटिव्ह तयार केला जातोय. फडणवीसांचा विरोधकांना टोला. झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा. हेमंत सोरेन यांचा सरकार स्थापनेचा दावा. राज्यपालांकडे सुपूर्द केले आमदारांचे समर्थन पत्र. अजित पवारांना बालेकिल्ल्यातच झटका. पिंपरी चिंचवडचे 18 नगरसेवक शरद पवार गटाच्या वाटेवर. युवक काँग्रेसचे पदाधिकारीही पक्षप्रवेश करणार. हाथरसमधील त्या बाबावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. राष्ट्रीय पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा लागू करण्याचा आग्रह. भुशी धरण दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. पूर्व उच्च प्राथमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध. माझी लाडकी बहीण योजना. नोंदणीसाठी रांगा नको, अडवणूक नको, दलाल तर अजिबात नको. मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना. शाळेच्या स्वच्छतागृहात विजेचा धक्का. पहिलीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू. भंडारा जिल्ह्यातील झेडपी वरिष्ठ प्राथमिक शाळेतील घटनेने खळबळ. बारामतीत अडवली गंजलेली 5 पिस्तुले. पुरून ठेवण्याचा संशय. गुन्हा दाखल. पोलिसांचा तपास सुरू. मोदींची आकडेवारी चुकीची की राज्याची बरोबर? आर्थिक पाहणी अहवालावरून महाराष्ट्राची दिशाभूल झाली. पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल. एका कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाभ. सेतू सुविधा केंद्राने पैसे मागितले तर परवाना रद्द. वारकऱ्यांच्या वाहनांना आजपासून टोलमाफी. 21 जुलैपर्यंत मिळणार लाभ, पण RTO कार्यालयात जाऊन घ्यावा लागेल पास आणि स्टिकर. ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या माणसांचा. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला संशय. विधान भवनातही मुद्दा उपस्थित. संत तुकाराम महाराजांची पालखी अडवली. मार्ग बदलल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न.